जय भीम. नमो बुद्धाय. कालच्या अभ्यासात आपण ओ हा स्वर व्यंजनाला जोडत असताना तो त वर्गापर्यंत आपण अभ्यासलेला आहे. तर राहिलेले व्यंजन आज आपण अभ्यासूया. आता इथे ब ला काना आणि एक मात्रा देताना ज्या पद्धतीनं मध्यभागातून काना देत होतो उजव्या साईडला, त्या पद्धतीनं उजव्या साईडला द्यायचा आणि मात्रा मध्यभागातून डाव्या साईडला द्यायची. म ला काना एक मात्रा देताना म च्या उजव्या साईडला काना द्यायचा आणि डाव्या साईडला मात्रा द्यायची. अशा पद्धतीनं म ला काना एक मात्रा द्यायचा. याला इथे काना दिल्या, इथे मात्रा. र र ला हा काना द्यायचा आणि काण्याच्या थोड्या खालच्या साईडला डाव्या साईडला मात्रा द्यायची. न ला हा ज ला वरच्या साईडला काना द्यायचा, इकडे मात्रा द्यायची. तर अशा पद्धतीने काना आणि एक मात्रा कशी द्यायची ते आपण अभ्यासलेलं आहे. जय भीम. नमो बुद्धाय. तर उद्याच्या पाठात मी आपणास काही शब्द देत आहे, ते धम्मलिपीमध्ये लिप्यांतर करून अभ्यासाला पाठवायचे आहेत. जय भीम. नमो बुद्धाय.